हॅलो गायज, आमच्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो आता जस्ट आम्ही झोपून उठलोय, म्हणजे ट्रॅव्हल झालाय, फ्रेश वगैरे झालंय आणि आज तो नींद में येऊ बाई आता. कारण की आम्ही काल रात्री व्लॉग एडिट करत होतो त्यामुळे झोप झाली नाही. काल उशीर झाला होता झोपायला. सो एनिवे आज आम्ही जिम स्किप केली आहे कारण की झोप नव्हती झाली तर है ना. येस, आणि आज खूप स्पेशल डे आहे. काय स्पेशल आहे? आम्ही कोणाला तरी भेटायला जाणार आहोत. येस, आज. आम्ही कॉन्टेंट क्रिएशन सुरू करून फक्त 3 दिवस झालेत, म्हणजे ब्लॉगिंगवर फक्त 3 दिवस झाले. आणि आम्ही ज्यांना भेटायला जाणार आहोत मीन्स उनको हम लोग बहुत टाइम से डीएम्स कर रहे थे आणि ते कि one हम of मिलते our हैं. favorite आहे. हाँ, बहुत टाइम से हम लोग उनको डीएम किए थे, कमेंट्स केला होता. उन्होंने कमेंट में रिप्लाई भी दिया था कि मिलते हैं. और फाइनली आज तो दिवस आज आलेला वो दिन आहे. है. आज हम शाम को उनको मिलने वाले हैं. ते सगळं ठीक आहे, पण जेवण भूक लागलेली आहे सध्या मला. काय आहे आज? पोहे पोहे. चना पोहे तर्री पोहा. चना पोहा तर्री पोहा. तेच ते तर्री पोहा आता नाश्त्याला आहे. तो आता जाऊन बनवूया, खाऊया, आवरूया आणि मग गेट रेडी फॉर द मीटअप. येस, इकडे बनत आहे गरम गरम पोहे. उडणार हा, आधी आम्ही इथे कढीपत्ता टाकला. ठीक आहे, ये ऑप्शनल है, ये मुझे पसंद नहीं है, पर इन लोगों को पसंद है इसलिए ये डालते हैं. पण हे सगळं म्हणजे जे स्टेप्स आहेत ना सगळं आपल्या हिशोबाने टाकतात. कोणी अगोदर मिरची कांदा हे टाकून मग आलू अगोदर फ्राय करून टाकतात. बट मी शॉर्टकट करते, मी सगळं एकत्रच टाकते. मिर्ची डाली, सब अपने हिसाब से आमच्या डालो. घरी एवढं तेल दाखवते. Yes. तर तेल कधीच घरीच नाही. आम्ही फक्त फर्स्ट टाइम. ए शट अप. दिस इज आफ्टर लाइक 2 weeks हम इतना तेल वापर रहे हैं. हाँ, But on the जब भी हम पोहा बनाते हैं, तेल आम्ही एका दिवसात. हाँ पोहा बनाते हैं तभी हम लोग, क्योंकि पोहा बिना तेल का अच्छा लगता ही नहीं. But on पहली the बार. contrary, मी जे बनवलंय ते तरी very less amount of. तरी दिखा ओपन करके. मी इथे तरी ही बनवत बघा आहे. तरी, आणि पोह्याची तरी. चहासाठी दूध पण ठेवला इथे. ओके. ते झालं की चहा ठेवणार. यस, तो आज का दिन हमारा है ऐसा. सुबह सुबह मस्त गरम गरम पोहे, चहा, तर्री आणि वेदर आणि मस्त हवा. आणि शेव पण ऑर्डर केली शेव आहे. पण येस, मेरा तो काम खाने का है बस. काय खाने का. क्योंकि राकेश जी जब मैंने पोहे बनाते हैं, एक मिनट में बताता हूँ. वो आलू लास्ट का टाइम मैंने भरता पोहा रहता है. बनाने की कोशिश किया था. मैंने अच्छे से बनाया था. मैं बोला आलू नहीं, इसमें नहीं. होते नहीं है, तो मैंने आलू होनी उसको क्या किया था, कुकर में बॉईल किया था. मी कुकर मध्ये बॉईल झाल्यामुळे ते आलूचा फतफदा झाला. मी- देखो अभी इसमें हल्दी गई. कौन गए? हाँ, आलू आलू शिजलेले आहे पूर्ण. मैं हिंदी इसलिए बोलता हूँ क्योंकि फिर हमारी कुछ ऑडियंस जो है वो हिंदी है, इसलिए मुझे हिंदी बोलना भाई पड़ता है. साहब, तेल बघ तेल. येस, आज हम तेल पीने वाले हैं. जे पोहे हैं आम्ही भिजवून ठेवलेले होते थोड्या वेळ आधी. ठीक है, इसको थोड़ा सा वॉश कर लेना और पानी निकाल के रख देना, नहीं तो वो बहुत ज़्यादा चिपचिपे हो जाते हैं. ऐसे खुले खुले होने के लिए उसको एक ही वॉश में एक या दो वॉश करना और रख देना. हे बघा, सुंदर असे पोहे तयार आहेत. चलो टेल मी हाउ इट इज. बघा, बस इसको आलू खाने के से ऊपर. पहले इसमें से नींबू पिया जाता है. वाह. और अभी हम खा के देखेंगे. चना और तर्री मिक्स करके. आधीच माझ्या तोंडात पाणी आला है. इधर मिक्स करने का ही हो और मेरे मुंह में पानी आ गया पहले ही. शायद नमक नहीं है पोहे में. नाइस आहे. मीठ भी है, नमक मीठ जो भी है अच्छा बना. तरी भी अच्छी बनी है. आम्हाला आता त्या इव्हेंटसाठी निघायचं आहे, मीटअप इव्हेंटसाठी. आणि हा जो तुम्ही डाएट करून बघताय ना, त्याची जी हालत झाली कशामुळे झाली मी दाखवते. हा आमच्या अहोनी फ्रीजर मध्ये ठेवलेला. आणि आता फ्रीजर आधी ओपन कर. हा बघा, यात हा फुटला. लकीली काही जास्त असं झालं नाही, फक्त तो तिथे फुटून पूर्ण असं इकडे त्याचं सगळं पडलंय. बट जर काही झालं असतं आणि आम्ही कुठे बाहेर होतो तेव्हाही सगळं झालं. आल्यानंतर मी जेव्हा फ्रीज उघडला तेव्हा मला हे दिसलं. तर लोकेश, साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आणि हा काय करतोय,
इव्हेंटला जायसाठी आपलं स्किन केअर करतोय. सो फायनली आम्ही निघालोय आता इव्हेंटसाठी मस्तपैकी रेडी हो. कसं वाटतं तुला? मस्त, जिनको मिलना था फाइनली मिलने जा रहे. थोडा अँशियस पण वाटतं कारण की हा आमचा पहिलाच असा मीटअप इव्हेंट आहे विथ इन्फ्लुएन्सर्स. सो लेट्स सी कसा होतोय. आता तर आता कॅब मध्ये आहोत. अजून किती वेळ लागणार आपल्याला पोहोचायला? 15-20 मिनिटं 15-20 मिनिट बिफोर टाइम. नेहमीप्रमाणे, कारण की अशा इव्हेंट्सला लेट जाणं बरोबर नाही. सो फायनली आम्ही लोकेशनला आलोय, व्हेन्यूला आलोय. काय कसं वाटतंय? धगधग धगधग. भाई पहली बार किसी इन्फ्लुएंसर से और किसी कंटेंट क्रिएटर से मिल रहा हूँ तो थोड़ा सा ऐसा तो लगेगा ही. और उनसे मिल रहे हैं जिनको कई दिन से हमको मिलने की इच्छा थी. है ना? सो वी आर इन द ब्रॉडवे. येस, वी आर इन द ब्रॉडवे. आणि ज्यांना आम्ही भेटणार आहोत त्यांचा बोर्ड मागे दिसला असेल. मी दाखवणार. मी एक दिसला असेल, मे बी तरी दिसला असेल. आम्ही जिकडे इव्हेंटमध्ये चाललो आहे त्या इव्हेंट तिथे ब्रॉडवेच्या स्टोअरमध्ये आहे आणि पुढेही स्ट्रीटमध्ये त्यांचं आहे ना. सो कसं फील माहिती होतं? नाही आता कुठे समोर जाऊन बघायला लागलं. कसं फील होतं तुला? इकडे कुठे? मला खूप नर्वस. का बरं नर्वस फील होत आहे? पहिला इव्हेंट आहे ना असं अटेंड वो तो करतो. मुझे भी हो रहा है भाई, पर अच्छा भी लग रहा है. फाइनली उनसे मिलेंगे हम लोग. आणि नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्यात आधी आलो आहे. वी आर व्हेरी पंक्चुअल. हां, आम्ही पंचवला. आणि आम्ही फर्स्ट सीट ग्रॅब केली आहे बिकॉज वाय नॉट टेक द ॲडव्हान्टेज ऑफ रिचिंग अर्ली. फायनली ज्यांना आम्हाला भेटायचं होतं आम्ही भेटलेलो आहोत. नेहा आणि तेजस. खूप भारी वाटतंय भेटून आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. म्हणजे आम्ही पण इथं असं अरे नाही आम्हाला खूप भारी वाटतं. आम्ही घरी येऊ तुमच्या. खूप छान जेवण बनवतोस तू. आज सकाळी उपमा बनवला होता हा. ह्यांनी. पण नक्की या. तेव्हा शिवानी आले ना ब्लॉग मध्ये ते दिसत होते हो. हा, लिटरली रोग नरवण की आपण बघूया आधी सीतानगरला पण गेलो. आम्ही माहितीये तुमच्यासाठी 10 की 11 वेळेस तरी क्रीटानगरला आलेलो. सॉरी की मिस झालं कारण त्यावेळेस असं फोन त्याला आम्ही हैदराबादला बोलवणार हा, नक्की नक्की त्यावेळेस बोलवा. तुम्हाला नक्की मेसेज टाकेल की भेटायला या. थँक्यू. आपण यश तुला भेटूया यार. यशला भेटायचंय मला. बस बोलते त्याला आता बोलते ये हा ना? ओव्हरनाईट एक नंबर. झाली आहे, हैदराबादला ये यश. एक नंबर भाई, एक नंबर. फुल टू मजा करेंगे. थँक्यू. Then that is when people started connecting to us. Things your husband does, or wife things, or some rituals of a Maharashtrian wedding. All those things, got our community to grow and got us closer to everyone. So it is like a journey for me, 6 years together. ए, उसने पूरा अंदर डाल दिया है. It's okay, she can put wherever she wants her wish. हाँ, उल्टा भी पकड़ा है, वो आएगा भी नहीं. थोड़ा तो. Oh my God, direct into it. नाही येणार ते. Guys, give them a round of applause. बघा इथे त्यांनी काय केलं इव्हेंटमध्ये की कस्टमाइज स्टिकर्स म्हणजे फ्रीज मॅग्नेट्स वगैरे आणि हे कुपन तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यांनी मग हां ते फ्रीज मॅग्नेट तुम्ही कलेक्ट करू शकता. फ्रीज मॅग्नेट आम्हाला मिळालेला आहे. येस. कसं वाटतं इथे इव्हेंटमध्ये येऊन तुला? छान वाटतं मला. मी अगोदर खूप नर्वस होती. मला खूप असं वाटत होतं काय असणार, पण छान वाटतं. असं खूप नॉर्मल व्यवस्थित सगळं चालू आहे. मस्त आम्ही सँडविच पण खाल्ला होता. Yes, आणि आता गेम्स असणार आहे. ह्याच्या आधी पण एक गेम झाला होता कपल चॅलेंज. त्यांचं जे व्हेरी फेमस रील जे व्हायरल झाली होती, जे लग्नामध्ये ते असतात ना लवंग घेऊन ते तोंडातून घ्यायची असते हां. ती रील, तर ती त्यांनी आता रिक्रिएट केली होती कपलमध्ये. मी जिंकलेली आहे आणि कसं झालं ना, मी जिंकलेला नाही आहे पण त्याच्यात हिने चिटिंग केलेली आहे. काय लिहिलंय तू आता इथे? मी हे स्टिक करू ना तिथे. हां, हे मी स्टिकर आम्ही सांगते काय लिहिलं आहे ते. मी लिहिलं आहे की टू नेहा अँड तेजस, यू गाईज आर ट्रूली इन्स्पिरेशनल ॲज इंडिव्हिज्युअल्स अँड ॲज कपल. इट वॉज रिअली सो ग्रेट मीटिंग यू बोथ. वी आर सो ग्लॅड वी आर हिअर. वी लव्ह यू लॉट. तर कुठे लावायचं? तिथे लावायचं. हे स्टिकर पण लावणार मी. स्टिकर लावायला जागा आहे का आपल्याकडे? आहे ना इथे 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 लाव इथे. बटरफ्लाय. नाही, हा रोज लावणार मी. ओके. आप जो बोलो मॅडम साहेबा. चल. मला खूप भारी वाटलं. म्हणजे मीन्स पहली बार ऐसे किसी कम्युनिटी को हैदराबाद में मिला, क्योंकि हैदराबाद माझ्यासाठी तरी नवीन शहर आहे. मीन्स मी इथे कोणाला ओळखत नाही जास्त आणि त्यांनी असं फील होऊ दिलं नाही की तुम्ही नवीन आहात की जुनी आहात की काय आहात. खूप छान वाटलं त्यांना भेटून मला आणि मजा आली. आणि असे इव्हेंट
ऐसे इवेंट हमेशा होने चाहिए मेरे. ओ माय गॉड, लुक ॲट माय आउटफिट. है ना, थँक्यू. छान वाटतं मी. स्मार्ट. स्मार्ट. आम्ही इथे सगळ्याच कॅटेगरीमध्ये जिंकलेलो आम्ही आहोत. गेम खेळत होतो बिंगो आणि आम्ही सगळ्याच कॅटेगरीत जिंकलो आहे. ऑलरेडी 2 नाही, फक्त इथे सिच्युएशनशिप आणि कम विथ सोलो आम्ही नाही. टिक करू शकत नाही, नाहीतर आम्ही जिंकलेलो बट होतो. सगळे जे पण कॅटेगरी रोज कॉलम्स ते सगळे होते ते सगळे आम्हाला लागलेत. पण आमच्याकडे ऑलरेडी 2 वाउचर आहेत त्यामुळे आम्ही दुसऱ्यांना चान्स दिला नाही. छान आहे ना, दुसऱ्यांना चान्स दिला पाहिजे, है ना. मी फोन सध्या रेकॉर्डिंगला चालवली. हा, हिचा पण दीक्षा घरचा नाव. किती छान. 2 दीक्षा. छान छान. बाळ पण खूप क्यूट आहे. सो आता ऑलमोस्ट इव्हेंट संपायला आलाय. सगळे केकची वाट बघत आहे कारण की त्यांना 500 केकचं सेलिब्रेशन करायचं आहे केक कटिंग करून. सो त्याच्यामध्ये जरा डिले झाले म्हणून सगळे थांबले आहेत. सगळ्यांचे फोटो सेशन आणि गुडीज. आपल्याला काय मिळालं दाखवते ना. आम्हाला खूप काही मिळालंच नाही आणि आम्हाला प्लमकडनं काही प्रोडक्ट्स दिले आहे. सॉरी थोडंसं फॉर येस. तर ह्याच्यामध्ये काय आहे ते तर घरी जाऊन बघणार. घरी जाऊन बघणार आणि यूज करणार. नेहा, थँक्यू फॉर दिस. आम्ही तुझ्यासाठी काही आहोत. हा, तेजस तुला पण थँक्यू. आणि आमच्याकडे वाउचर्स पण आहेत. 2 वाउचर्स जे vouchers आम्हाला पण मिळेल जे आम्हाला आम्ही ते मिळाले. ब्रॉडवेमध्ये शॉप करू शकू. 500 रुपीज ऑफ आहे. आणि प्लम्सचे पण हे मिळालेत. आणि त्यांनी स्नॅक्स वगैरे पण इथे अरेंज केलेले. आणि आता केक येणार आहे. बस त्याच्यानंतर मग आम्ही निघू. येस. मस्त छान दिवस गेला. खूप आपण सुंदर. मॅग्नेट पण घेतले. हा, आम्ही मॅग्नेट पण ते मग अशी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. आम्ही so- मॅग्नेट पण त्यांनी म्हणजे त्यांचे इथे लावले होते, ते तुम्ही बघितलंच असेल. सो गाईस, ते वाउचर आम्हाला मिळाले आहेत दोन्ही. म्हणजे एक तर दोघांना आणि एक मला. पण ह्याला रिडिंग कोण करते. हा कितीला येते. कॅप येणार आहे कारण की कपडे आता झाले. सो वी हॅव डिसाइडेड की आपण कॅप बघू. सो लोकेशनी फायनली रिडीम केला हे आपलं कूपन. त्यांनी हे परफ्यूम घेतलाय जल. तुम्ही पहिले होते ज्यांना मी भेटलो आणि आता तुम्ही इथे लास्टपर्यंत थांबलेत. ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मला होतच नाहीये. 7:15 झाले आणि हे दोघं 3 वाजता शार्प इथे होते. म्हणजे आय एम जस्ट हॅपी की यार कोणी आमच्यासाठी 4-4.5 तास इथे थांबलंय. मीन्स सो मच अँड मीन्स अ लॉट. आणि हे सगळ्यात जास्त हे पण जिंकलेत. ओके, आता हे लोक शॉपिंग करणार Yes. आहे. सो आम्ही मच. उद्या शॉपिंग करणार आहोत. आताच खरा मी बोलते शिल्पी सो हॅपी लाईक ओके ॲटलीस्ट इतना मिळतो गया. ठीक आहे, अभी कर लेते. सो आज फायनली आम्ही नेहा आणि तेजसला भेटलोय ना. आम्हाला खूप मजा आली आणि त्यांच्या 500 केकबद्दल पण त्यांना खूप खूप अभिनंदन. थँक्यू. असंच आमचं पण चॅनल तुम्ही बघत राहा आणि फॉलो करा त्यांचा नक्की. पण चॅनल सबस्क्राईब करा. खूप प्रेम द्या आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगा. नक्की. आणि इंस्टाग्राममध्ये पण टॅग करा तुम्ही जर का बघत असेल तर. सगळे ग्रो होऊ, सगळे खूप प्रेमाने एकत्र मोठे होऊ, तेवढीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. बाय. डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब. बाय.